अंगावर धूळ उडाल्याच्या कारणावरून एसटी चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण. शेगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा. अंगावर धूळ उडाल्याच्या कारणावरून एसटी महामंडळाच्या बस चालकाला मारहाण केल्याची घटना काल गुरुवार 1 मे रोजी घडली. या प्रकरणी शेगाव बस आगारातील हेड मेकॅनिक गजानन निकडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की सायंकाळी 6 वाजता अडसना रोडवरील एसटी डेपोजवळ ही घटना घडली. दरम्यान चालक मोहम्मद रिजवान मोहम्मद याकूब हे अडसना रोडवरील डेपोमध्ये बस आणत असताना अंगावर धूळ उडाल्याच्या कारणावरून सोनू कैलास नाटेकर वय 24 वर्ष, ज्ञानेश्वर लक्ष्मण तायडे वय 27 वर्ष या दोघांनी बसचा पाठलाग केला. त्यानंतर पीडित चालकाजवळ येऊन त्याच्याशी वाद घातला. इतकंच नाही तर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चालक मोहम्मद रिजवान यांना जखमी केले. त्यांच्या नाकातोंडातून रक्त निघत होते. दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या तक्रारीत म्हटले. प्राप्त तक्रारीनुसार सोनू नाटेकर, लक्ष्मण तायडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.